तर उत्तर रत्नागिरीमध्ये चिपळूण, गुहागर, खेड आणि दापोली परिसरामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। खेडमधल्या जगबुडी नदीला पूर आलाय, त्यामुळे नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। पावसाच्या परिस्थितीबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग। उत्तर रत्नागिरीमध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे। चिपळूणमध्ये सकाळपासून पाऊस पडतो आहे। तुम्ही पाहताय मी सध्या आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो चौक आहे त्या परिसरामध्ये, आणि आपण इथे पाहताय की गटाराचे जे गटार तुंबले आहेत आणि त्यामुळे जे पाणी आहे ते संपूर्ण रस्त्यावरती आलंय, आणि त्यामुळे या ठिकाणावरून वाहतूक करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। त्याचबरोबर या रस्त्याने जे चालत येणारे जे नागरिक आहेत त्यांना देखील रस्ता शोधत या ठिकाणाहून यावं लागतंय। चिपळूणमधील अशा अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। पावसाचा जोर हा सकाळपासून वाढलेला आहे, आणि असं असताना गटाराचं कुठेतरी नियोजन चुकतं आहे की काय असा प्रश्न निर्माण होतोय। कारण गटार तुंबल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी पाणी अशाच पद्धतीने भरतं। मग ते अनंत आईस फॅक्टरीचा परिसर असेल किंवा चिपळूणमधला हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं ठिकाण असेल। आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे। खेडमध्ये जगबुडी नदी ही धोक्याच्या पातळीच्या दिशेने चाललेली आहे, आणि त्यामुळे मटन मार्केट परिसर असेल किंवा खेडमधला जो बाजारपेठेतला काही भाग आहे त्यामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। प्रशासन या ठिकाणी अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळत आहे, आणि त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे।